नमस्कार, सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताची राज्यघटना स्वीकृत करण्यात आली। तेव्हापासून 26 नोव्हेंबर हा संविधान दिवस म्हणून भारतभर साजरा होतो। तब्बल 2 वर्ष 11 महिने 18 दिवस कित्येक दिग्गज अभ्यासक आणि कायदेतज्ञांनी अविरत केलेले कष्ट आज भारतीय संविधानाच्या रूपात वारसा म्हणून आपल्याला लाभले आहे। भारत हा सर्वात मोठा लोकशाही देश आहे। त्यातही लोकांमध्ये असणारी प्रचंड विविधता पाहता राज्यघटना तयार करणे संविधान समितीपुढे मोठे आव्हानच होते। मात्र तरीही आज आपली राज्यघटना जगातील लिखित राज्यघटनांपैकी सगळ्यात विस्तृत आणि तपशीलवार आहे। तरीही टीकाकारांच्या वारांमधून राज्यघटनेला जावे लागले। भारतीय राज्यघटना उसनवारीची आहे, गांधीवादी नाही, 1935च्या कायद्याची कॉपी आहे, भारत विरोधी आहे, प्रचंड मोठी आहे, अशा अनेक टीका राज्यघटनेवर झाल्या। मात्र तरीही आज वेळोवेळी आवश्यक त्या अमेंडमेंट म्हणजेच दुरुस्त्या करत येणाऱ्या बदलांना सामोरे जात भारताच्या लोकशाहीचा पाया म्हणून भारतीय संविधान कार्य करते। लोकशाही तत्वांचे रक्षण, भारतीय नागरिकांच्या हक्काचे संरक्षण करण्याची भूमिका राज्यघटना बजावते। मात्र ज्यामुळे आपला नागरिक म्हणून अस्तित्व आहे त्या भारतीय संविधानाबद्दल आपल्याला कितपत माहीत आहे? आज जर लोकांना घटनेच्या सुरुवातीला असणारा प्रिॲम्बल काय आहे, तुमचे हक्क काय आहेत, कर्तव्य काय आहेत, संविधान काय आहे विचारलं तर कित्येक लोकांना हे सांगता सुद्धा येत नाही। घटनाकारांनी घटनेच्या रूपात ज्ञानाची पुंजी आपल्याकडे वारसा म्हणून सोपवली आहे। मात्र आपण ती न अभ्यासता न जाणून घेता घटनाकारांचा एक प्रकारे अपमानच करतो। परंतु इच्छा असेल तिथे मार्ग, याप्रमाणेच आज या व्हिडिओमधून संविधानाबद्दल महत्त्वपूर्ण माहिती घेऊ। त्याआधी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भारतीय राज्यघटनेची सुरुवात होते ती सरनामा म्हणजेच प्रिॲम्बल पासून। शाळेच्या प्रत्येक पुस्तकात पहिल्या दुसऱ्या पानावर प्रतिज्ञा आधी असायचा तो मजकूर शाळेमध्ये असताना तोंडपाठ असायचा, परंतु आता अनेकांना लक्षात सुद्धा नसेल, कारण तो कधी आपण अर्थपूर्ण लक्षात घेतलाच नाही। भारतातील दिग्गज विधिज्ञ नानी पालखीवाला म्हणतात, सरनामा प्रिॲम्बल राज्यघटनेचे ओळखपत्र आहेत। सोप्या शब्दात सांगायचे तर संपूर्ण घटनेचा सार थोडक्यात आणि अर्थपूर्ण शब्दात स्पष्ट करतो तो सरनामा म्हणजेच आपले प्रिॲम्बल, ज्याला आपण घटनेचा गाभाही म्हणू शकतो। सरनामा सांगतो की भारतीय लोक भारताला सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य म्हणजेच सॉवरेन, सोशलिस्ट, सेक्युलर, डेमोक्रॅटिक, रिपब्लिक बनवतील। भारतीय लोकांना न्याय, समानता, स्वातंत्र्य प्राप्त करून देत सार्वभौम, बंधुता, एकता निर्माण करतील। सुरुवातीला प्रिॲम्बल हे घटनेचा भाग आहे की नाही याबद्दल विवाद होता। मात्र केशवानंद भारती या केसमुळे 1923 मध्ये सुप्रीम कोर्टाने प्रिॲम्बल हे घटनेचाच भाग आहे असे स्पष्ट केले। या पुढचा मुद्दा असा आहे, आपण वारंवार ऐकतो, वृत्तपत्रांमध्ये वाचतो, घटनेमध्ये, कॉन्स्टिट्यूशनमध्ये हा बदल झाला, ही कलम रद्द झाली, ही तरतूद रद्द केली, तर मग सरकारकडे घटनेत दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे आणि या अधिकाराने सरकारने जर आपल्या मूलभूत हक्क म्हणजेच फंडामेंटल राईट्स काढून घेतले तर असा सरकार करू शकतं का, असा प्रश्न उपस्थित होतोच। तर नाही, सरकारला सरसकट घटनेत हवा तो आणि हवा तसा बदल करता येत नाही। सर्वोच्च न्यायालयाने तशी सिक्युरिटी दिली आहे। केशवानंद भारती आणि 1981च्या वामनराव केसमध्ये सुप्रीम कोर्टने मूलभूत संरचना हे तत्व अंगीकारले। याबद्दल सविस्तर माहिती बघू। घटना लागू झाल्यानंतर वर्षभरातच सर्वोच्च न्यायालयापुढे असे अनेक प्रश्न होते की मूलभूत हक्कात संसद बदल करू शकते का? तेथून सुरू झालेल्या संसद व सुप्रीम कोर्ट मधील कायदेशीर वार पलटवार अनेक केसेसमधून अनेक न्यायपीठांच्या नजरेखालून गेला आणि अखेर सुप्रीम कोर्ट निर्णयापर्यंत पोहोचले। त्याने सांगितलं की संसदेला घटनेच्या मूलभूत संरचनेत आणि मूलभूत चौकटीत बदल करता येणार नाही। मूलभूत चौकट म्हणजे काय हे जर सुप्रीम कोर्टने स्पष्ट केले नसले तरी आजवरच्या अनेक वेगवेगळ्या डिसिजन्समध्ये याची यादी करणे शक्य आहे। यावरून आपल्याला असे लक्षात येते की संविधानाने केवळ संसदेला नव्हे तर सर्वोच्च न्यायालयाला देखील अधिकार दिले आहेत। सर्वोच्च न्यायालय हे खऱ्या अर्थाने मूलभूत हक्कांचे संरक्षक आहेत, कारण संविधानाने सुप्रीम कोर्टला ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजेच न्यायालयीन पुनर्विलोकन हा अधिकार दिला आहे। ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे सरकारचा कायदा आणि प्रशासकीय आदेशांची घटनात्मक वैधता तपासणे आणि त्यांच्या परीक्षणात जर संबंधित कायदा अथवा आदेश अवैध किंवा घटनेचा किंवा मूलभूत चौकटीचे उल्लंघन करणारा आढळला तर तो बेकायदेशीर घोषित केला जातो। या सर्व नंतर एक महत्त्वाचा मुद्दा येतो, तो म्हणजे ज्या आपल्या फंडामेंटल राईट्ससाठी इतका सगळा अट्टहास घटनेने केलाय त्याबाबत आपण माहिती घेऊया। केवळ वाचलेल्या आणि ऐकलेल्या माहितीवरून आपल्याला फ्रीडम ऑफ स्पीच हा मूलभूत हक्काचा भाग आहे
हे माहितीच असेल. घटनेत एकूण 22 भाग आहेत. त्यातील तिसरा भाग मूलभूत हक्कांविषयी माहिती देतो. आर्टिकल 12 ते आर्टिकल 35 हे मूलभूत हक्कांबद्दल सांगतात. भारतीय नागरिकांसाठी 6 मूलभूत हक्काची तरतूद राज्यघटनेत आहे. त्याविषयी थोडक्यात माहिती घेऊ. पहिला हक्क समानतेचा. समानता कसली तर कायद्याची, व्यक्तींमधील, नोकऱ्यांमधील, अस्पृश्यता निवारण, शैक्षणिक आणि लष्करी. दुसरा हक्क स्वातंत्र्याचा. संचार, वास्तव्य, व्यवसाय, सार्वजनिक सभा भरवणे, संस्था संघटना स्थापन करणे, भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. तिसरा शोषणाविरुद्धचा हक्क. चौथा धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क. पाचवा सांस्कृतिक हक्क व शैक्षणिक हक्क. सहावा घटनात्मक उपाययोजनांचा हक्क. अर्थात या प्रत्येक हक्काचे सविस्तर वर्णन घटनेत आहे. पुढे व्यक्तींची प्रतिष्ठा राखली जाईल, त्याचबरोबर राजकीय व प्रशासकीय सहभाग वाढण्यास मदत होईल. हक्कांबाबत ऐकताना आपण किती शक्तिशाली आहोत, देशाला दिशा देण्यात किती मोठा वाटा आपण देऊ शकतो असं नक्कीच आपल्याला वाटत असेलच. पण यासोबतच एक गोष्ट विसरून चालणार नाही की जिथे हक्क अधिकार असतात तिथे जबाबदारी आणि कर्तव्य देखील हातात हात घालून येतातच. त्यामुळे आपण जितके अभिमानाने मूलभूत हक्क आणि अधिकार बाळगतो तितक्याच जाणीवपूर्वक व जबाबदारीने मूलभूत कर्तव्य देखील बजावली पाहिजेत. त्यामुळे आज संविधान दिनी कर्तव्यांची प्रामाणिक राहण्याचा आणि आपल्या हक्कांविषयी, संविधानातील तरतुदींविषयी अधिकाधिक जाणून घेण्याकडे, सजग नागरिक बनवण्याकडे वाटचाल नक्की करू. धन्यवाद.